मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन YouTube चॅनलवरती. सो हे जे YouTube चॅनल आहे आपण सुरुवात केलेली आहे स्पेसिफिकली म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, वेल्थ बिल्डिंग असेल याबद्दल शिकण्यासाठी फ्रीमध्ये माहिती अवेलेबल करून देण्यासाठी. तुम्हाला माहितीच आहे आपलं ऑलरेडी एक चॅनल आहे इन्व्हेस्ट मराठी नावाने. पण त्यावरती आपण बेसिकली मोस्ट ऑफ दी शेअर मार्केट रिलेटेड गोष्टी शिकत असतो. तिथे सुद्धा आपण फ्रीमध्ये शिकत असतो. सो हे जे चॅनल आहे हे आपण मुख्यतः म्युच्युअल फंडबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकून घेण्यासाठी नव्याने सुरुवात करत आहोत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिला व्हिडिओ आहे. आज आपण सुरुवात करतोय आपल्या म्युच्युअल फंडच्या फ्री कोर्ससाठी. सो जेवढी पण लोकं आता इथे आलेली आहेत, पहिलं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. सो आजपासून जे आहे ते आपण म्युच्युअल फंडचा फ्री ऑफ कॉस्ट एक कोर्स जो आहे तो मी तुम्हा सगळ्यांसाठी सुरुवात करत आहोत. या कोर्सचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला याच चॅनलवरती एव्हरी अल्टरनेट डे मिळतील. म्हणजे आज एक आता तुम्हाला व्हिडिओ भेटतो पहिला, सो पुढचा व्हिडिओ जो आहे तो परवाच्या दिवशी भेटेल. सो अशा प्रकारे एव्हरी अल्टरनेट डे आपण व्हिडिओज घेणार आहोत. भरपूर सारे टॉपिक्स आहेत. तुम्हाला कोणते टॉपिक्स हवे आहेत तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात. सो आज जो आपण टॉपिक बघणार आहोत पहिला बेसिक सेशन असल्यामुळे, की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय? किंवा ते का तयार करण्यात आले? आपण त्यामध्ये का गुंतवणूक केली पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर म्युच्युअल फंडमधल्या काही इम्पोर्टंट गोष्टी बघणार आहोत, जसं की एन-ए-व्ही म्हणजे काय असते? किंवा एक्झिट लोड म्हणजे काय असतो? किंवा तुमचा एक्सपेन्स रेशो म्हणजे काय असतो? ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यासोबतच एन-एफ-ओ म्हणजे म्हणून एक कन्सेप्ट असतो त्याबद्दल बघणार आहोत आणि शेवटी जे आहे ते आपण टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड्स बघून घेणार आहोत. सो अशा प्रकारे आपण सुरुवात करतो आहे. सो सगळ्यांनी नक्की रिस्पॉन्स द्या. सो आता आपण डायरेक्टली पहिली सुरुवात करूया ते म्हणजे म्युच्युअल फंड्स म्हणजे काय? आपण जसं-जसं पुढे जाऊ ना हळू आपण एक-एक ॲडव्हान्स गोष्टी ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली शिकून घेणार आहोतच. सो शेवटपर्यंत व्यवस्थित लक्ष द्या. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय? आता म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं? जर तुम्हाला एकदम थोडक्यामध्ये सांगायचं, की किंवा पहिलं बघूया की म्युच्युअल फंडमध्ये आपण लोकं काय इन्व्हेस्टमेंट करतात? आता बऱ्याचशा लोकांना ना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला आवडत असते किंवा बरीचशी लोकं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. पण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये भरपूर साऱ्या कंपन्या लिस्टेड आहेत. जवळपास 5,000 पेक्षा अधिकच्या कंपन्या इथे लिस्टेड आहेत. सो प्रत्येक कंपनीचं एनालिसिस करणं किंवा त्यामधनं चांगली कंपनी शोधणं किंवा प्रत्येक कंपनी योग्य लेव्हलवरती बाय करणं हे प्रत्येकाला जमत नाही. सो त्यामुळे बऱ्याच जणांचा पोर्टफोलिओ स्टॉक मार्केटमध्ये कितीही असेल तरी त्यांना एक्स्पेक्टेड असलेले रिटर्न्स मिळवण्यासाठी थोडीशी त्यांना कसरत करावी लागत असते. कारण की आपल्याकडे तेवढी एक्सपर्टीज नसते किंवा आपल्याला तेवढा वेळ नसतो, जेवढी एक्सपर्टी एखाद्या फंड मॅनेजरकडे असते किंवा रिसर्च एनालिस्टकडे असते त्या तुलनेमध्ये. सो त्यामुळे जे आहे ते बरेचसे लोकं जे आहेत ते स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काही चुकीच्या गोष्टी करतात किंवा चुकीचे शेअर्स निवडतात किंवा त्यांचा टायमिंग बरोबर नसतो. सो त्यामुळे जे आहे तो अशा लोकांसाठी जे फार बिझी आहेत किंवा ज्यांचं आधीच त्यांना कामाची डोकेदुखी जास्त आहे. सो अशा लोकांसाठी मार्केटमध्ये एक प्रॉडक्ट आलेलं होतं. जवळपास 1963 साली. ते म्हणजे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय हे बघूया. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं? म्युच्युअल फंड बऱ्याच प्रकारचे असतात. म्युच्युअल फंड आता कोणत्या प्रकारचे असतात ते आपण एक शेवटच्या भागामध्ये बघू ह्या व्हिडिओच्या. पण म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं? ह्याच्यामध्ये तुम्हाला पूल ऑफ स्टॉक्स पाहायला भेटतात. पूल ऑफ स्टॉक्स म्हणजे म्युच्युअल फंड कंपन्या काय करतात? बऱ्याचशा इन्व्हेस्टरकडून म्हणजे आपल्यासारखे जे इन्व्हेस्टर असतात त्यांच्याकडून पैसे गोळा करतात. हे पैसे गोळा केल्यानंतर म्युच्युअल फंड कंपनीकडे कॉर्पस जमा होतो. म्हणजे एक मोठा फंड जमा होतो. सो तो फंड जो आहे मोठा फंड, त्या मोठ्या फंडमध्ये प्रत्येक कंपनीकडे, प्रत्येक म्युच्युअल फंड कंपन्यांकडे फंड मॅनेजर असतात. सो तो मोठा फंड जो आहे, तो फंड मॅनेजर मॅनेज करतात आणि हे फंड मॅनेजर जे आहेत, ते मार्केटमधल्या काही चांगल्या कंपन्या निवडून त्याच्यामध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात. म्हणजे काय झालं, की भरपूर सारी लोकं पहिली जमा झाली. त्यांनी फंड गोळा केला. तो म्युच्युअल फंडच्या कंपनीकडे गेला. कंपनीने तिथे फंड मॅनेजर असाइन केला आणि त्या फंड मॅनेजरने जे आहे, ते भरपूर सारे स्टॉक्स तुमच्यासाठी विकत घेतले त्या फंडच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ तुमची जी छोटीशी इन्व्हेस्टमेंट होती, भले ₹100 ची असेल, ₹500 ची असेल, ₹1000 ची असेल, ती आता त्यामध्ये तुमच्याकडे भरपूर साऱ्या स्टॉक्सचा पूल आला. भरपूर साऱ्या स्टॉक्सचा पूल म्हणजे ह्याच्यामध्ये रिलायन्स पण असेल, टी-सी-एस पण असेल, भरपूर साऱ्या कंपन्या असतील. 50, 100, 150, 200 जेवढ्या त्या म्युच्युअल फंड मॅनेजरने इन्व्हेस्टमेंट केले असेल, तेवढ्या कंपन्या ह्याच्यामध्ये असणार. म्हणजे तुम्हाला कमी पैशामध्ये तुम्हाला कमी पैशामध्ये एक प्रॉडक्ट विकत घ्यायला भेटला म्युच्युअल फंड नावाचा, ज्यामधनं तुमची इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय झाली पूल ऑफ स्टॉक्समध्ये. म्हणजे भरपूर साऱ्या शेअर्समध्ये, भरपूर साऱ्या स्टॉक्समध्ये. आता ह्याच्यामध्ये तुमचा पैसा मॅनेज करतो फंड मॅनेजर. तुम्हाला ते पैसा मॅनेज करावे लागत नाही. फंड मॅनेजर कोणीही असाच बनू शकत नाही.
किंवा कोणीही व्यक्ती उठून स्वतःचा म्युच्युअल फंड लॉन्च नाही करू शकत. त्यासाठी भरपूर साऱ्या कंडिशन असतात, भरपूर सारे परमिशन्स असतात, सर्टिफिकेशन्स असतात आणि एज्युकेशनसुद्धा त्यासाठी काही एक्झाम्स तुम्हाला पास करावं लागतात. तुमचं काही एज्युकेशन क्रायटेरिया, क्वालिफिकेशन पण असावं लागतं. सो त्यामुळे असं नका समजू की फंड मॅनेजर कोणीही बनू शकतं. सो अशा प्रकारे एक्सपर्ट लोकांकडून तुमचे पैसे मॅनेज केले जातात आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स देण्याचा प्रयत्न करतात. ओके, म्हणजे म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे आणि म्युच्युअल फंड बऱ्याच प्रकारे असतात. हे मी तुम्हाला फक्त स्टॉक मार्केटमध्ये जे म्युच्युअल फंड म्हणजे जे इक्विटी म्युच्युअल फंड असतात त्याचं एक्झाम्पल दिलं की पूल ऑफ स्टॉक्स. बाकी म्युच्युअल फंड बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. काही म्युच्युअल फंड डेप्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात, बॉन्ड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतात, रिअल इस्टेटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. सो ते आपण हळू पुढे जाऊन बघू. पण मी तुम्हाला एक्झाम्पल फक्त आता स्टॉक्सचं दिलेलं आहे. सो म्युच्युअल फंड म्हणजे काय? किंवा बरीचशी लोकं म्युच्युअल फंडमध्ये हे प्रॉडक्ट का चांगलं आहे त्यांच्यासाठी हे मी तुम्हाला सांगितलं. काही-काही लोकं अशी असतात जी इन्व्हेस्टमेंटच करत नाही. इथे सुद्धा बरीच व्हिडिओ लोकं बघत असतील, पण काही लोकं इन्व्हेस्टमेंटच नाही करत. काहीही न करण्यापेक्षा तुम्हाला म्युच्युअल फंड या प्रॉडक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आता म्युच्युअल फंडची जी सुरुवात झाली मी तुम्हाला बोललो, की जवळपास 1963 मध्ये यू-टी-आयचा पहिला म्युच्युअल फंड जो होता लॉन्च करण्यात आला. यू-टी-आय ही ए-एम-सी आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. तिचा पहिला म्युच्युअल फंड जो होता लॉन्च करण्यात आला. तर ह्याच्यामागे हेतू हाच होता, की ह्याच्यामागे एम हेच होतं, की जे पण इन्व्हेस्टर असतील, आता इन्व्हेस्टरला पर्याय कोणते-कोणते असतात. आधी लोकं काय करायची? बँकमध्ये पैसे ठेवले किंवा एफ-डीमध्ये ठेवले. सो हे बँक असेल किंवा एफ-डी असेल ह्यांचा जो इंटरेस्ट रेट असतो ना, हा इंटरेस्ट रेट किती असतो? एक फार-फार तर बँकेमध्ये तुम्हाला एक 3 to 4% आणि एफ-डीमध्ये तुम्हाला 6% च्या आसपास इंटरेस्ट रेट भेटत असेल. सो हा जो इंटरेस्ट रेट आहे हा इन्फ्लेशनसुद्धा बीट करू शकत नाही. म्हणजे जर इंडियाचं इन्फ्लेशन 6% 7% ने जर वाढतंय पर इयर ओव्हरऑल इन्फ्लेशन आणि तुमचा पैसा फक्त 3-4% ने वाढतोय की 6% ने वाढतोय. याचा अर्थ तुमचे पैसे इन्फ्लेशनसुद्धा बीट नाही करत आहे. तुमचे पैसे वर्षानुवर्ष कमी होत आहेत. त्यांची व्हॅल्यू कमी होते. पण ते आपल्याला जाणवत नाही. सो ॲट लीस्ट इन्फ्लेशन बीट करायला पाहिजे. म्हणून म्युच्युअल फंड हा प्रॉडक्ट जो आहे, तो तुम्हाला त्यामध्ये एक चांगले रिटर्न जनरेट करून देऊ शकतो बँकपेक्षा, एफ-डीपेक्षाही नक्कीच. म्हणजे ऑन एन एव्हरेज जर तुम्ही बघितलात तर म्युच्युअल फंडने गेल्या 10 वर्षामध्ये मिनिमम जर तरी तुम्ही पकडलात तरी तुम्हाला 12% चे रिटर्न्स इंडेक्स फंडमध्ये जरी पकडला तरी 12% to 40% चे रिटर्न्स जे आहेत ते तुम्हाला म्युच्युअल फंडने बनवून दिलेले आहेत. काही असेही म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी 25% चे रिटर्न्स पण दिलेत. पण एक तुम्हाला ऑन एन एव्हरेज जर सांगितलं तर 12% to 40% रिटर्न्स तुम्हाला दिले. याचा अर्थ इन्फ्लेशन आरामात बीट केलंय प्लस तुम्हाला त्याहून अधिकचे रिटर्न्ससुद्धा बनवून दिलेले आहेत. आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एस-आय-पी वगैरे ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन बघू तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कशी? म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे एस-आय-पी आणि एक म्हणजे लंप सम. एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी ही अशी पद्धत आहे, एस-आय-पीचा फुल फॉर्म आहे, तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे फॉर एक्झाम्पल दर महिन्याला एक स्पेसिफिक अमाउंट दर महिन्याला तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. ज्याला म्हणतात एस-आय-पी सुरू करणं. जसं की आपल्याला दर महिन्याला सॅलरी येते. सो सॅलरीमधला काही भाग आपण म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करायची दर महिन्याला सिस्टमॅटिक पद्धतीने. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्या उलट सेकंड म्हणजे मी तुम्हाला बोललो लंप म्हणजे काय? कधी समजा तुम्हाला एखादा बोनस भेटला, एक्स्ट्रा पैसे आले, बिझनेसमधनं अचानक मोठा प्रॉफिट आला. सो ते पैसे तुम्ही अचानक म्हणजे वन टाईम मोठी अमाउंट म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता. मोठी असेल किंवा छोटी असेल, पण वन टाईम टाकू शकता एस-आय-पी न करता. त्याला म्हणतात लंप म्हणजे कधीही अमाउंट टाकणे, केव्हाही टाकणे याला म्हणतात लंप आणि एका सिस्टमॅटिक पद्धतीने दर महिन्याला ठरवून रक्कम टाकणे ह्याला म्हणतात एस-आय-पी. सो या 2 पद्धतीने तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमची नक्कीच करू शकता. नक्कीच तुम्ही सुरुवात करू शकता. सो त्यानंतर आता हे झालं त्यानंतर आपण काही म्युच्युअल फंडचे इम्पोर्टंट टर्म्स बघून घेऊया. म्युच्युअल फंडमध्ये इम्पोर्टंट टर्म्स काय-काय असतात. आता हे मी तुम्हाला एका वेबसाईटवर घेऊन आलेलो आहोत. मी तुम्हाला पुढच्या काही भागात ह्या वेबसाईट एक-एक एकदम डिटेलमध्ये शिकवेन. सो आता फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंडमध्ये काय-काय टर्म्स असतात हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी एखाद्या इथे ना म्युच्युअल फंड ओपन करतो. एखादा कोणताही म्युच्युअल फंड जो आहे तो मी इथे ओपन करतो. जेणेकरून मला तुम्हाला टर्म्स सांगता येतील. इथे बघा. आता ह्या म्युच्युअल फंडमध्ये मी आलो. पहिली टर्म आहे ह्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो. एक्सपेन्स रेशो म्हणजे काय? मी तुम्हाला आधी बोललेलो असतो, की तुमचा फंड मॅनेजर जो असतो ना, तो फंड मॅनेज करतो बरोबर? एक फंड मॅनेजर असतो, तो फंड मॅनेज करतो तुमचा. सो तो फंड मॅनेजरचा फायदा काय? तर ती जी म्युच्युअल फंडची जी ए-एम-सी असते ना, जिचा जो फंड आहे, ती तुमच्याकडून काही एक्सपेन्स रेशो चार्ज करत असते. एक्सपेन्स रेशो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे एक्सपेन्स रेशो होता 0.7% याचा अर्थ काय? की अ, तुमच्या जेवढे पण तुमचे पैसे लावलेले असतील, समजा तुम्ही ह्या फंडमध्ये
समजा ॲक्सिस ब्लू चिप या फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली जवळपास ₹1,00,000 वर्षाला. ₹1,00,000 तुमची इयरली ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी आहे ती केलेली आहे. तर त्याच्यामधले 0.7% 1,00,000चे 0.7% म्हणजे किती झाले? जवळपास ₹700. त्याच्यामधली वर्षाला ₹700 तुमची फी जी आहे ती एएमसी घेणार आणि ह्याच्यामधनंच मग फंड मॅनेजरचे सॅलरीज वगैरे निघत असते. ओके. म्हणजे एक्सपेन्स रेशो म्हणजे काय तुम्हाला किती एक्सपेन्स पे करायचा आहे. तुमचे पैसे तुम्ही हँडल करायला देताय, त्याच्यावर तुम्हाला रिटर्न्स भेटतोय चांगले. सो या बदल्यात तुम्ही काय देताय कंपनीला? तर एक्सपेन्स रेशो देत आहात. मग तो किती आहे? जवळपास 1,00,000 वरती वर्षाला ₹700 तुम्ही देतात. हे वर्षाचा आहे, महिन्याचा आहे किंवा दिवसाचा आहे असं नाही. क्लिअर आहे? ह्याला म्हणतात एक्सपेन्स रेशो म्हणजे तुमचा खर्च. त्यानंतर एक्झिट लोड नावाचा एक ऑप्शन असतो. एक्झिट लोड म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये इथे बघा, इथे तुम्ही जर क्लिक केलीत ना, तर तुम्हाला समजणार, की हा एक्झिट लोड तुम्हाला कधी लागणार. मोस्ट ऑफ द ठिकाणी 1% चा एक्झिट लोड असतो. सो एक्झिट लोड कधी लागणार? जर तुम्ही पैसे या म्युच्युअल फंडमधनं 1 वर्षाच्या आत रिडीम केलेत, तर तुम्हाला एक्झिट लोड लागणार 1% चा. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये आज पैसे टाकलात ₹50,000 आणि हे ₹50,000 वरती जे काही प्रॉफिट होईल किंवा काय लॉस होईल, हे तुम्ही 1 वर्षाच्या आत रिडीम केलेत पैसे, तर तुम्हाला ह्यावरती 1% चा एक्झिट लोड लागणार. जर हे पैसे तुम्ही 1 वर्षानंतर रिडीम केले, तर कोणताही एक्झिट लोड लागणार नाही. एक्झिट लोड तेव्हाच लागतो जेव्हा तुम्ही 1 वर्षाच्या आत पैसे रिडीम करता, अदरवाईज नाही. क्लिअर आहे? ही गोष्ट लक्षात घ्या. आणि सो हे 2 इम्पोर्टंट टर्म असतात. त्यानंतर असते एन-ए-व्ही. तर फॉर एक्झाम्पल या फंडची एन-ए-व्ही आहे ₹54. म्हणजे काय? एन-ए-व्ही म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू. आता या फंडची एन-ए-व्ही आहे 54. सो नेट ॲसेट व्हॅल्यूचा हे काय म्हणजे अर्थ काय असतो? तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्टॉक विकत घेता एका स्पेसिफिक प्राईसला. समजा फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा शेअर तुम्ही विकत घेतलेला आहे ₹3,000 ला. रिलायन्सच्या शेअरची प्राईस वाढणार 3,100, 3,200 किंवा 2,900. सो सेम म्युच्युअल फंडची प्राईस असते एन-ए-व्ही तिला म्हणतात एन-ए-व्ही. म्हणजे शेअरची प्राईस जशी असते तशी म्युच्युअल फंडची एक प्राईस असते तिला एन-ए-व्ही म्हणतात. क्लिअर आहे? सो हे तुम्हाला 3 टर्म्स क्लिअर झाले इम्पोर्टंट. त्यानंतर अजून एक इम्पोर्टंट गोष्ट असते म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये ती म्हणजे एएमसी. हिचा फुल फॉर्म आहे ॲसेट मॅनेजमेंट कंपनी. ॲसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणजे काय? की ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या ह्या ज्या असतात, ह्या स्वतःचे म्युच्युअल फंड लाँच करतात. स्वतःच्या म्युच्युअल फंडच्या स्कीम लाँच करतात. म्युच्युअल फंडच्या स्कीम म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असेल. आता ॲसेट मॅनेजमेंट कंपनी इंडियामध्ये भरपूर आहेत. फॉर एक्झाम्पल एच-डी-एफ-सीची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे, एस-बी-आयची आहे, कोटकची आहे किंवा मी जसं तुम्हाला बोललो यू-टी-आयची आहे, निपॉनची आहे, त्यानंतर ॲक्सिसची आहे. सो अशा प्रकारे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या असतात. म्हणजे ह्या कंपन्या तुमचे ॲसेट मॅनेज करतात, पैसे मॅनेज करतात आणि ह्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे म्हणजे ह्या ॲसेट मॅनेज कंपन्या काही फंड लाँच करतात. मग हे फंड बऱ्याच प्रकारचे असू शकतात. आपण पुढे टाइप्स ऑफ फंड पण बघणार आहोतच. हे फंड बऱ्याच प्रकारचे असू शकतात. ज्याच्यामध्ये समजा लार्ज कॅप फंड असेल, मिड कॅप फंड असेल, हायब्रिड फंड असेल, फ्लेक्सी कॅप फंड असेल. म्हणजे इन शॉर्ट काय हे त्यांचे प्रॉडक्ट लाँच करतात, स्कीम लाँच करतात. म्हणजे ॲसेट मॅनेजर कंपन्या असतात ते त्यांचे प्रॉडक्ट लाँच करतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, एच-डी-एफ-सी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, एस-बी-आय स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, कोटक मिड कॅप म्युच्युअल फंड असे त्यांचे फंड लाँच करतात आणि त्यामध्ये मग ते फंड मॅनेजर निवडतात आणि त्यामध्ये आपण लोकं इन्व्हेस्ट करतो विविध फंड्समध्ये आपल्या रिस्कनुसार. सो ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचा हा इम्पोर्टंट रोल आहे. त्या त्यांचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये नवीन-नवीन आणत असतात. त्यामधले आपण निवडायचे असतात. क्लिअर आणि त्यानंतर शेवटचा हे म्हणजे शेवटचा टॉपिक म्हणजे टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. आता एक गोष्ट लक्षात घ्या. टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड ह्याच्याबद्दल मी नेक्स्ट जो सेकंड व्हिडिओ बनवणार आहे तो एकदम डिटेलमध्ये बनवणार आहे. पण सध्या फक्त 3 प्रकारचे म्युच्युअल फंड लक्षात घ्या. पहिलं म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. त्यानंतर असतो तो म्हणजे डेब्ट म्युच्युअल फंड आणि त्यानंतर असतो तो म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड. हे आपण एक-एक करून सविस्तर समजून घेऊच, पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे हे म्युच्युअल फंड डायरेक्टली इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. स्टॉक मार्केटच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात. डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे हे जे फंड असतात, ते काही डेब्ट इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. डेब्ट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय झाले? गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील. अशा प्रकारच्या बॉन्ड्समध्ये डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये हे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात, जे की तुम्हाला फिक्स इन्कम देतात, फिक्स रिटर्न्स देतात. त्यानंतर असतात हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय? जे कॉम्बिनेशन असतं इक्विटी आणि डेब्टचं.
म्हणजे ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये पण होल्डिंग असते, डेटमध्ये पण होल्डिंग असते. म्हणजे एक बॅलन्स असतो. सो हे मेजरली 3 प्रकारचे म्युच्युअल फंड आहेत. आता म्युच्युअल फंडचे ह्याच्या अंतर्गत भरपूर सारे टाइप्स आहेत. आपण पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्युच्युअल फंड फ्री कोर्सच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये 8 प्रकारचे म्युच्युअल फंड बघून घेणार आहोत. 8 प्रकारच्या म्युच्युअल फंडचे टाइप्स शिकून घेणार आहोत. त्यासाठी काय करायचंय? चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण आपलं नवीन चॅनल आहे. तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला नेक्स्ट अपडेट भेटणार नाही. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पहिला व्हिडिओ आवडलेला असेल नक्की लाईक करा. कमेंटमध्ये प्रोत्साहन द्या. व्हिडिओ जेवढं जास्तीत जास्त लाईक कराल, तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण ऑटोमॅटिकली रीच करू शकतो त्यामुळे. सो ह्या गोष्टी नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. थँक धन्यवाद. भेटूया पुढच्या आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आपण एव्हरी अल्टरनेट डे हे व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. थँक